नमस्कार, महाराष्ट्र बुलेटिन मध्ये मी मनीष टेवरे आपण सर्वांचं स्वागत करतो। चला बघूया राज्यातील ठळक घडामोडी। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलिसांनी रात्री मोठी कारवाई केली आहे। हरियाणाचा एक ट्रक पोलिसांनी संशयावरून पकडला। त्यात पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू आढळून आला। हा एकूण मुद्देमाल तब्बल 86 लाखांचा आहे। प्राप्त माहितीनुसार गोपनीय माहितीच्या आधारे मलकापूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरून भुसावळच्या दिशेने एक कंटेनर जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। सदर कंटेनर पोलिसांनी अडवले तेव्हा कंटेनर हरियाणाचे असल्याचे समोर आले। कंटेनरमध्ये असलेल्या मालाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यामुळे पोलिसांनी व्हिडिओ कॅमेऱ्याच्या मदतीने कंटेनरची तपासणी केली असता त्यात गुटखा आणि तंबाखू आढळून आले। आज दिनांक 7/12/2024 रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही ड्युटीवर असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हायवे क्रमांक 53 नॅशनल हायवे यावरून गाडी क्रमांक आयशर ट्रक क्रमांक RJ 02 GC 5419 हा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू अशी वाहून घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही त्या दृष्टीने पथक तयार करून सापळा रचला आणि तो ट्रक आल्यानंतर तो ट्रक आम्ही त्या ठिकाणी हाताचा इशारा करून थांबवला आणि बांगलादेश येथे हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात हिंदू क्रांती संघटनेद्वारा छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात निषेध व्यक्त केला गेला। यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। बांगलादेश सोबत कुठलेही आर्थिक व्यवहार यापुढे करू नये तसेच कुठलीही मदत त्यांना देऊ नये, मदत घेऊ नये आणि करू नये अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। आता हे जे पण प्रकरण चालू आहे आणि याच्यावर सरकार आता जे पण आता नवीन बसलेली आहे आणि लवकरच लवकर याच्यावर जे पण आता ते कारवाई करणार आहे। आम्ही हे सगळं बघून आणि याच्या पुढे जे पण सरकार करणार आहे आम्ही यांच्यासोबत राहणार आहे। मी जास्ती काही बोलू शकत नाही। आम्ही फक्त एवढं म्हणू शकतो की सरकारला करायला पाहिजे आणि जिथं पण आता हे पण सगळे सरकारपासून हे चालू आहे। आम्ही निदर्शनं जी केलेलं आहे तुम्ही बघितल्याप्रमाणे हिंदू धर्मावर बांगलादेशमध्ये किती अत्याचार झालेला आहे। तिथं 3 वर्षाच्या मुलांना फाशी देण्यात आलेली आहे। किती महिलांवर तिथं बलात्कार झालेले आहे। नवऱ्यासमोर बायकोचा, भावासमोर बहिणीचा बलात्कार झालेला आहे। आपले साधू संत तिथं अडकलेले आहे। त्यांच्याकडे सगळी रीतसर प्रोसेस असूनसुद्धा त्यांना तिथं देशद्रोहाचा गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। तरी आमची मोदी साहेबाशी या भाजप सरकारशी अशी मागणी आहे की इथून पुढं त्यांच्यासमोर कोणताही आर्थिक व्यवहार करू नये, त्यांची कोणती मदत करू नये, त्यांची कोणती घेऊ नये, त्यांच्यासोबत आपले पूर्ण संबंध तोडावे ही आमची मागणी आहे। अंबरनाथ पश्चिमेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। खाजगी संस्थेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या 3 अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। विद्यार्थिनी शाळेत जात नसल्याने खेळाचे प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थ्यांकडे विचारपूस केली। यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी नराधम शिक्षकाविरोधात अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी नराधम शिक्षकाला अटक केली असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। दिनांक 6/12/24 रोजी रात्री 21 वाजता सुमारास काही NGO मार्फत आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती की जे वांद्रापाडा येथे क्लासेस चालतात त्या क्लासेसमध्ये लहान अल्पवयीन 3 बालकांकडून काही मसाज केला जाते, काही त्यांच्याकडून अश्लील कृती केली जाते, त्यांच्याकडून मालिश केली जाते। अशा प्रकारे तक्रार प्राप्त होता। आम्ही तात्काळ त्याचा गुन्हा नोंदवला आणि अल्पवयीन बालकांच्या घरी जाऊन त्यांचं स्टेटमेंट घेतलं होतं साध्या वेशामध्ये महिला अधिकाऱ्यामार्फत। तर त्यावेळेसही त्यांनी त्या तक्रारीला पुष्टी देण्यास स्टेटमेंट दिले। त्यानुसार त्यांची वैद्यकीय तपासणी करून आरोपितावर अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे। आरोपिताचा 10 तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे। त्याच्यामध्ये पीडित 3 मुलं आहेत आणि जुलै ते सप्टेंबर ह्या 3 महिन्यादरम्यानचा पिरियड आहे। दिग्रस विधानसभा मतदारसंघात संजय राठोड यांनी 5व्यांदा विजय मिळवलाय। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला। संजय राठोड यांच्या मंत्रिपदासाठी दिग्रस ते पोहरादेवी प्रार्थना रॅली काढण्यात आली। दिग्रस येथील वसंतराव नाईक चौकात हजारो बंजारा समाज बांधव एकवटले। बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे जाऊन मंत्रिपदासाठी संत सेवालाल महाराज यांना साकडे घालण्यात येणार आहे। पायदळ व दुचाकी अशा प्रकारे प्रार्थना रॅली काढण्यात आली। आम्ही दिग्रसवरून नाईक साहेबाच्या 2 पुतळा
लालबहादूर शास्त्री आणि नाईक साहेबाच्या पुतळ्याजवळ आम्ही जमा झालो. तिथून आमची पदयात्रा ही पोहरादेवीला माता जगदंबा, बापू सेवालाल आणि डॉक्टर रामराव महाराज यांना साकडं घालून आम्हाला महायुती सरकारला विनंती करायची आहे की बंजारा समाजाचं हे जे नेतृत्व आहे आमचं, आम्ही मोठ्या कष्टानं निर्माण केलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात बंजारा समाजाची ताकद महायुती सरकारच्या पाठीशी आम्ही उभी केलेली आहे. एक सक्षम नेतृत्व बंजारा समाजामध्ये उदयास आलेलं आहे. माननीय संजय भाऊ राठोड यांचं ते बंजारा समाजाच्या गळ्यातील ताईत बनलेले आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये बंजारा समाज त्यांना शीर्षस्थानी मानते आणि अशा नेतृत्वाला त्यांची जे काही घोडदौड सुरू आहे ती घोडदौड रोखण्याचं काही तत्त्व प्रयत्न करीत आहे. तर अशा प्रकारच्या प्रयत्नाला युती शासनाचे शीर्षस्थ नेतृत्व बळी पडू नये आणि त्यांना सद्बुद्धी द्यावी करिता आम्ही दिग्रस ते पोहरादेवी मी राष्ट्रीय पातळीवरचा नेता नाही, त्यामुळे मी ममता बॅनर्जी यांच्यावर स्टेटमेंट देऊ शकत नाही. वर्तमानपत्रात वाचलं आणि शेवटी हा महाविकास आघाडीचा प्रश्न आहे आणि राष्ट्रीय आघाडीचा प्रश्न आहे. पार्लमेंटमध्ये सुद्धा 2 टर्ममध्ये विरोधी पक्षनेते नव्हते, तर ही विरोधी पक्षनेत्याचे सगळे अधिकार ज्याची त्याची संख्या त्याला दिले होते. यावर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बसून निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. मी काय आता राष्ट्रीय पातळीवरचा नेता नाही आहे आणि त्यामुळे ममता बॅनर्जींचं स्टेटमेंट मी वाचलं वर्तमानपत्रामध्ये आज आणि शेवटी हा महाविकास आघाडीचा प्रश्न आहे आणि राष्ट्रीय आघाडीचा प्रश्न आहे. तर त्यांनी त्याच्यामध्ये बसून ते निर्णय घेतील, पण हा प्रश्न काही राज्य लेवलचा नाही. असं आहे की पार्लमेंटमध्ये सुद्धा 2 टर्ममध्ये विरोधी पक्षनेते नव्हते, तरीसुद्धा विरोधी पक्षनेत्यांचे सगळे अधिकार ज्यांची संख्या जास्त आहे त्या पक्षाला दिले गेले. आज आपण लोकशाही जपण्यासाठी काम करत आहे. सामान्य माणसाच्या मनामध्ये ईव्हीएम विषयी एक शंका उपस्थित झाली आहे. लोकशाहीमध्ये शंका असणं योग्य नाही. नेत्यांच्या मनात नाही तर सामान्य माणसाच्या मनात देखील शंका आहे. ही गोष्ट लोकशाहीसाठी योग्य नसल्याने निवडणूक आयोगाने ही शंका दूर करावी, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. एक तर तिथं असणाऱ्या सामान्य लोकांनी हिंमत दाखवली लोकशाही टिकवण्याची आणि बॅलेट पेपरवर मतदान व्हावं अशी इच्छा तिथं असणाऱ्या नागरिकांची होती. याच्यात तिथं जो प्रयत्न तिथं असणाऱ्या नागरिकांनी केला तो कुठेतरी सरकारकडनं पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात तिथे गेल्यामुळे तो हाणून पाडला असं आपल्याला म्हणावं लागेल. याच्यातच लोकांची हिंमत आणि लोकांचा जो प्रयत्न याला पाठिंबा देण्यासाठी आदरणीय पवार साहेब आणि काही काँग्रेसचे नेते सुद्धा तिथे गेलेले आम्हाला समजतात. परंतु अमोल मिटकरी असं म्हणताय की सुरुवात जी आहे प्रयत्न जो आहे तिथून दबावाचा प्रयत्न झाला, तिथूनच मोठा उठाव सुरू करण्याचा प्रयत्न आहे. शेवटी एखादा लढा जेव्हा सामान्य लोक लढतात त्याला पाठिंबा देण्यासाठी नेत्यांना जावं लागतं, म्हणून तिथं पवार साहेब गेलेत असं मला वाटतं. राजीनामा द्या, लोकसभेपासूनच आपण सुरुवात करूया. लोकसभेच्या सुद्धा निवडणुका महाराष्ट्रातल्या पुन्हा एकदा घ्या आणि मग त्या बॅलेटवर घ्या, अशा पद्धतीचं विधान जे आहे ते अमोल मिटकरी करतात. एकतर बॅलेट पेपरची शाश्वती सरकारली इलेक्शन कमिशनली तिथं द्यावी आणि मग लोकसभा आणि विधानसभा महाराष्ट्रात एकत्रित आपल्याला बॅलेट पेपरवर घेता येतील. मग शाश्वती पहिली द्यावी लागेल आणि शाश्वती दिली तर मग एकत्रित सगळ्या लढाई लढू. एखाद्या राज्यामध्ये फक्त बारामती नाही तर एकच मतदारसंघ हा कुठेतरी तिथं बॅलेटवर घ्यायचा आणि बाकी मोकळे ठेवायचं असं नसतं. लोकशाहीमध्ये सगळीकडे न्याय दिला गेला पाहिजे. महाराष्ट्रातले लोकसभा आणि विधानसभा परत एकदा बॅलेट पेपरवर जर हे सरकार घेत असेल, इलेक्शन कमिशन घेत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने मग आम्ही आमचे राजीनामे देऊन परत एकदा लढायला तयार. महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आज एवढंच. अधिक माहिती करता बघत रहा महाराष्ट्र T24. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.